ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी, तसंच महाराष्ट्र शासनानं 14 मे 2026 रोजी आरक्षित वर्गासंदर्भात घेतलेला कॅबिनेट निर्णय तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी 28 जून रोजी चंद्रपुरात भव्य बहुजन महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ, विजाभज, विमाप्र तसंच अनुसूचित जाती जमातींसह विविध सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे या आंदोलनाची हाक दिली आहे। या मोर्चाद्वारे बहुजन समाजाच्या हक्कांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की केंद्र सरकारने ओबीसी जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेतील प्रश्नावली आणि राजपत्रातील नोंदीमध्ये ओबीसी समाजाचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आला आहे। अनुसूचित जाती व जमातींचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आला असताना ओबीसींसाठी अन्य हा शब्द वापरण्यात आल्यानं समाजामध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे। देशाच्या विकासात विविध घटकांचं योगदान आणि लोकसंख्येचं वास्तव चित्र समोर आणण्यासाठी ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना अत्यावश्यक असल्याचा ठाम दावा संघटनांनी केला। तसंच महाराष्ट्र शासनाच्या 14 मे 2026च्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ओबीसी, विजाभज, विमाप्र आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी सर्व बहुजन समाज एकवटला असून 28 जूनचा महामोर्चा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघासह विविध समाज संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज 28 तारखेला बहुजन समाजा महामोर्चा निघणार आहे। प्रामुख्याने प्रत्येक तहसीलच्या भागामध्ये आम्ही सभा घेतलेल्या आहेत। आज आम्ही हे शहराची नियोजन सभा आहे। या नियोजन सभेमध्ये आम्ही प्रत्येक समाजातील सर्व घटकांना पाचारण केलेलं आहे आणि 28 तारखेचा जो महामोर्चा आहे प्रामुख्याने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी आणि आरक्षित वर्गासाठी महाराष्ट्र सरकारने 14 मेचा जो कॅबिनेट निर्णय घेतला तो रद्द करावा। तर केंद्र सरकारने जो 30 डिसेंबर 2025ला कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला होता की जातनिहाय जनगणना करावी, प्रत्यक्षात जेव्हा जो राजपत्र काढलं 22 जानेवारी 2026ला राजपत्र काढल्यावर राजपत्रामध्ये 12व्या क्रमांकावर अनुसूचित जाती जमाती आणि अन्य असा उल्लेख केल्यामुळे आम्ही त्या राजपत्रावर आक्षेप घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याचा आम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे। यानंतरही सुद्धा केंद्र सरकार अजूनही आम्हाला सांगत आहे की आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारला, जोपर्यंत राजपत्र निघणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन सुरू राहील आणि देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आमचं हे मोर्चे आंदोलन सुरूच राहणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा केंद्र सरकारने राजपत्र नाही काढलं, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर देशव्यापी मोठं आंदोलन उभं केलं जाईल। साधारणतः आम्ही 10,000च्या वर लोक राहील एवढी अपेक्षा करतो आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही आज केलेली आहे।